हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळचे 10:30 वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे। तर ब्लॉग सुरू करायला उशीर झाला, पण आज मी पहिला उन्हाळी पदार्थ करणार आहे। तर आज मी कौल बनवणार आहे तांदळाच्या पिठाच्या चकल्या। तर तांदळाचे पापड माझ्याकडे आहे, आपल्याकडून घेते। चकल्या माझ्याकडे नाही आहे तांदळाच्या। तर पहिल्यांदाच मी तांदळाच्या चकल्या करणार आहे, तर त्या तुमच्यासोबत शेअर करते। तर सकाळी टिफिन वगैरे सकाळचा आवडतपर्यंत उशीर झाला। परत बाळाला खाऊ पिऊ, अद्विकला शिवांशला नाश्ता चारला, घरातले कामं आवरून घेतले आणि त्याच्यानंतर मग बाळाला झोपून दिलं। शिवांश शेजारी मुलांसोबत खेळायला गेला आहे, शेजारीच अगदी। तर तिथे आहे मुलांसोबत खेळत आणि अद्विक झोपलेला आहे। त्याच्यामुळे म्हटलं की आता अद्विक झोपलाय तर पटकन मी चकल्या बनवायला सुरुवात करते। तर जेव्हा मी तांदळाचे पापड केले होते ना, तेव्हा मी तांदळाच्या पापड बनवताना मी पापड खार वगैरे टाकलं नव्हतं। आणि भरपूर लोक पापड खार वगैरे टाकते, तर मी यात सुद्धा पापड खार वगैरे टाकणार नाहीये। तर कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे अंदाजाने, आणि त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसणार तेवढं पीठ मी त्यात टाकणार आहे आणि शिजवून घेणार आहे। सोबत इकडे इडली पात्र ठेवलं आहे याच्यासाठी, कारण ती इकडे मी पीठ हाटून घेणार आणि ते पीठ पात्रामध्ये काढून नंतर इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आणि वाफवून झाल्यानंतर मग त्याच्या मी चकल्या करणार आहे। तर याच पद्धतीने मी पापड सुद्धा केले होते आणि याच पद्धतीने मी आता चकल्या सुद्धा करणार आहे। चकल्यांमध्ये टाकायला थोडंसं जिरं मी कुटून घेतलं आहे आणि इकडे मी पीठ सुद्धा काढून घेतलं आहे, तांदळाचं पीठ। आणि गॅलरीमध्ये जास्त वेळ ऊन राहत नाही, बघते मी गॅलरीमध्येच सध्या चकल्या वगैरे पिळून घेणार आणि त्यानंतर वरती टेरेसवरती नेऊन ठेवणार। माझ्याकडे ना मोठे असे पातेले नाही, त्याच्यामुळे मला कुकरचा आणि इडली पात्राचा सहारा घ्यावा लागतो। तर आता पाण्याला ना उकळी येत आहे, तर मी याच्यामध्ये टाकून देते मीठ चवीपुरतं। अंदाजानेच मी सगळं टाकते, पीठ वगैरे सगळं अंदाजाने, कारण तर घरातलं आहे, मोजून मापून करण्याची गरजच नाही का। आणि याच्यामध्ये टाकून देते जिरं कुटलेलं आणि इथे टाकते मिरची पावडर, कारण तांदळाचे पापड किंवा तांदळाच्या चकल्या हा उपवास आला तर खात नाही, तर मग इथे मी मिरची पावडर टाकते। तर मिरच्या होत्या पण कमी होत्या, म्हणून मग म्हटलं की मिरची पावडरच टाकावा। ढवळून घेते थोडंसं। इकडे इडली पात्र सुद्धा मी तयार करून ठेवलेलं आहे, म्हणजे इडली पात्रामध्ये पाणी टाकून ठेवलं आहे आणि त्यातच जे कप्पा असतो इडली पात्रातला सगळा खालचा, तो कप्पा मी असा उघडा ठेवला आहे। म्हणजे त्यावरती ही प्लेट ठेवणार आणि या प्लेटमध्ये तांदळाचे जे हाटलेलं पीठ असते ना ते ठेवणार आणि मग वाफवून घेणार। तर आता पाण्याला चांगली उकळी आली, आता यामध्ये टाकते मी हळूहळू थोडं पीठ आणि हाटून घेते। जेवढं पाणी मी घेतलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसते तेवढं पीठ मी टाकलं आहे आणि बाकीचं पीठ उरलेलं आहे। तर सगळं पीठ खूप चांगल्या पद्धतीने मिक्स करून झालं आहे पाण्यामध्ये आणि मी म्हणजे एक प्रकारचं हाटून झालं आहे। तर थोडा वेळ याला मी झाकून शिजू देते, थोडंसं कमी गॅसवरती। परातीला थोडंसं तेल लावून घेते आणि मी हे सगळं पीठ या परातीमध्ये काढून चांगलं मिक्स करून घेते। मग हे लवकर थंड झालं पाहिजे, म्हणून मी दोन याच्यात काढून घेतले, परातमध्ये काढून घेतले आणि इकडे काढून घेतले। खूप गरम आहे। मीठ वगैरे बरोबर झालं, तिखटही बरोबर झालं आणि पाणी गरम झालं इडली पात्रामधलं, मी आता त्यामध्ये टाकते, त्यामध्ये ठेवून देते। आता ही डिश तशीच्या तशी, कारण तर हे वाफवून घ्यायचं पीठ मला म्हणून। तर दोन जे पिठाचे गोळे केले हे आरामात वाफवून जाणार, तिसरा गोळा बसणार नाही अजिबात। तर इडली पात्रामध्ये जे पीठ वाफायला ठेवलं होतं ना ते वाफवून झालंय, तर मी हे काढून घेते। तर हे पीठ वाफून झालंय, तर याला मी इथे काढून घेते। हे पीठ लगेच वाफवायला ठेवून घेते। दुसरं उरलेलं पीठ गरम आहे, म्हणून मी तेलाचा वापर करणार आहे पिठाला मिक्स करण्यासाठी। तर दोन गोळे मी वाफवून घेतले होते, एक गोळा मोठा तो मी आधी मिक्स करून घेतला।
एक गोळा जो आहे तो गरम गरम झाकून ठेवलेला आहे. आता जो मिक्स केलेला गोळा आहे ना, याच्या पहिले चकल्या करून घेते आणि नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या अशा चकल्या करून घेते. तर हा आहे साचा माझ्याकडे, हा आहे साचा चकल्यांचा. थोडंसं तेल पण घेते कारण तिकडे लावायला, चकल्या करताना लावायला वेगळी पडणार म्हणून. चला तर मग गॅलरीमध्ये मी चकल्या करणार. तर सकाळी 8-9च्या दरम्यान चांगली ऊन असते गॅलरीमध्ये, 9-10-11 वाजेपर्यंत. तर आता 11 वाजून गेले होते आणि सावली आली होती गॅलरीमध्ये, त्याच्यामुळे जास्त ऊन नव्हती. पण सरळ टेरेसवरती जर मी चकल्या करायला गेले असते ना तर खूप जास्त ऊन लागली असते. आणि खाली ना अद्विकसुद्धा झोपलेला होता, त्याच्यामुळे वरती मला जाता येत नव्हतं. म्हणून म्हटलं की आधी गॅलरीमध्ये चकल्या पिळून घ्याव्या आणि मग थोड्याशा सुकल्यानंतर मग त्या टेरेसवरती नेऊन टाकाव्या. तर जेवढं पीठ वाफवलं होतं त्यातल्या अर्ध्या पिठाच्या चकल्या झाल्या. आणि आता ना हाताची खूप वाट लागली, या साच्याने हात खूप दुखत आहे. तांदळाच्या पिठाचा तिसरा गोळा मी इडली पात्रामध्ये वाफवायला ठेवला होता. तो वाफवून झाला होता, गरम गरम होता. त्याला सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यासुद्धा चकल्या करून घेतल्या आणि त्यानंतर ते टेरेसवरती सुखायला नेऊन ठेवल्या होत्या. तर संध्याकाळ झाली होती, आता मला त्या घेऊन यायच्या होत्या. म्हणून मग मी, शिवांश आणि अद्विक आम्ही सगळे टेरेसवरती गेलो. सगळ्या चकल्या मी एका ताटामध्ये काढून घेत आहे, म्हणजे ज्या वाढल्या होत्या त्या. आणि मुलांनी ओली केली होती गादी, ती वरती टेरेसवरती टाकली होती. तर त्या गादीवरती आता दोघंही खेळत आहे आणि मी त्यांना खेळवत माझ्या ज्या तांदळाच्या चकल्या वाळायला टाकल्या होत्या त्या मी आता काढून घेते. मुलांना असे पदार्थ खूप आवडतात तळून दिले की खायला. तर मला आवडते उन्हाळी वगैरे पदार्थ करायला. तर आज तर मी पहिला उन्हाळी पदार्थ केला होता. हळूहळू जे मला उन्हाळी पदार्थ करायचे ते मी करणार आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार. तर आता संध्याकाळचे 6 वाजून गेले आहेत. जे वरती टेरेसवरती मी चकल्या टाकल्या होत्या ना तांदळाच्या, त्या मी इथे आणून ठेवलेल्या आहेत. तांदळाच्या बनवलेल्या चकल्या तयार आहे आणि मस्त चकल्या झाल्या सगळ्या. 1-2 माझ्या हाताने तुटल्या, कारण तर मी गॅलरीमध्ये पहिले उन्हात टाकल्या होत्या, बनवल्या होत्या सावलीमध्ये. त्यानंतर मग टेरेसवरती घेऊन गेले होते ठेवायला. तर ते उचलता माझ्या हातानेच 1-2 तुटल्या. जास्त नाही तुटल्या, 1-2च तुटलेल्या आहे. पण बाकीच्या चकल्यानं खूपच भारी झाल्या बघा, अशा मस्त चकल्या झाल्या. तर पहिलीच वेळ आहे माझी तांदळाच्या चकल्या बनवण्याची. तांदळाचे पापड मी केले, ते पहिल्यांदाच केले होते. आणि तांदळाच्या चकल्या केल्या, या सुद्धा मी पहिल्यांदाच केल्या. तर अशा झाल्या, सांगा कमेंटमध्ये कशा झाल्या. तर चला, संध्याकाळचे कामं आवरून झाले आणि चकल्या सुद्धा टेरेसवरून मी खाली घेऊन आले. त्याला आता चांगलं 2-3 दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळू देणार आणि त्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवणार, खराब होणार नाही. तर आता संध्याकाळ झाली म्हटल्यावर मला थोडासा चहा पाहिजे, तर मी थोडासा चहा ठेवते. आणि आता 7 वाजत आले आहे, 7 वाजायला 5 मिनिटं कमीच आहे. तर म्हटलं आता चहा तर ठेवतेच मी एका बाजूला आणि दुसरीकडे स्वयंपाकाची तयारी पण करते. तर संध्याकाळच्या, कारण तर बाळामुळे लवकर स्वयंपाक सुरू करावा लागतो. तर पालक आहे, मागच्या हप्त्यामध्ये आणलेली होती, या हप्त्यामध्ये पालक नव्हती आणली. या पालकची डाळ भाजी करते आज. तर आता चहा पिते पहिले आणि त्यानंतर मग कुकर लावायची तयारी करते. काय झालं तू? तर आताच्या भाजीमध्ये डाळ पालक मी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी डाळ घेतली. तर डाळने मी 3 प्रकारची घेतली, तुरीची डाळ घेतली, मसूरची डाळ घेतली आणि चण्याची डाळ घेतली. तर या 3 प्रकारच्या डाळीची मी आज डाळ पालक करणार आहे. तर चला, चहा झालाय, आधी चहा पिऊन घेते, त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते. चहा झाला, चाय प्यायला बसले. इथे तिघंही खेळत आहे. तिघं कोण? अद्विक, शिवांश आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी. तर अशी तिघंजणं खेळत आहे. शिवांशला वाटलं तेव्हा मैत्रिणीच्या मुलीसोबत तिच्या घरी खेळायला जाते आणि तिच्या मुलीला जर वाटलं अद्विक आणि शिवांशसोबत खेळायचं आहे तर मग ती माझ्या घरी येते आणि असे मग हे तिघंही जणं खेळत असतात. तर आता हे तिघंही खेळत होते आणि मी स्वयंपाकसुद्धा करत होते. डाळ तांदूळ चांगले नीट करून धुवून घेतले होते. आता फक्त पालकच चिरून टाकायची होती. पालक चिरून घेतली आणि त्यानंतर कुकर लावून दिलं. कुकर लावून दिल्यानंतर चपात्यांचं पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि त्यानंतर मग मला चपात्या करायच्या होत्या. तर मग चपात्यासुद्धा करून घेतल्या, म्हणजे पटापट स्वयंपाक झाला पाहिजे याच्यासाठी, कारण तर मिस्टरांना उशीर होतो आणि मुलांना भूक लागून जाते. तर मग म्हटलं की त्यांना लवकर जेवण करायला देता येणार याच्यासाठी लवकर स्वयंपाक सुरू करते. अद्विकला पण जे घरात बनवते ना मी तेच त्याला चारते, त्याच्यासाठी वेगळं काही बनवत नाही. म्हणजे जे आमच्यासाठी जेवण बनतं ना तेच मी अद्विकला चारते. त्याच्यामुळे मग आपण लवकर स्वयंपाक केला की त्याला खाऊ घालायला बरं पडणार म्हणून. चपात्या वगैरे करून झाल्या आणि त्यानंतर कुकर पण झालं होतं. तरी ती भाजी फोडणी देऊन दिली, म्हणजे डाळ पालक फोडणी देऊन दिली. त्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर टाकून दिली आणि डाळ पालकनं खूप आवडते
असते आमच्या घरी. एक जोडी जर आणली ना पालकची तर 3-4 भाज्या आरामात होतात आणि 2 हप्त्यामध्ये 4 भाज्या आम्ही आरामात खातो, डाळ पालक करून खातो. तर जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आवरावर करायची होती. तर मग पहिले भांड्यांमध्ये शितारं खरकटं काढून ठेवून दिले भांडे बेसिंगमध्ये आणि त्यानंतर गॅस ओट्टा आणि गॅस मी पुसून घेते. तुम्हाला सांगितलंच होतं कूलर चालू केलं, उन्हाळा सुरू झाला म्हणून. तर मिस्टर इकडे कूलरमध्ये पाणी टाकायला पाणी टाकायचं होतं कूलरमध्ये, तर ते न्यायला आले होते. त्यांनी कूलरमध्ये पाणी टाकून दिलं आणि मी इकडे माझं आवरूनसुद्धा घेतलं. चला तर मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.